हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ऍपल कीबोर्ड क्लास 1 लेसन नंबर 8 सम अदर पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर. सम अदर पार्ट्स ऑफ कम्प्युटर. सम अदर पार्ट्स म्हणजेच काही इतर भाग, काही इतर पार्ट्स असतात जे कम्प्युटरसाठी आपण यूज करतो. द अरोरा फॅमिली हॅज अ कम्प्युटर. अरोरा फॅमिलीकडे, अरोरा नावाचे एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीकडे कम्प्युटर आहे असे इथे सांगण्यात आलेलं आहे. दे यूज अदर मशीन्स अलॉंग विथ देअर कम्प्युटर. तर ते त्यांच्या कम्प्युटर सोबत, ते त्यांच्या संगणकासोबत इतर काही मशीन्स, अदर काही मशीन्स आहेत त्यांचा सुद्धा ते येथे वापर करतात. कोण? अरोरा फॅमिली. चला तर पाहून घेऊया अरोरा फॅमिलीमध्ये कोणकोणते मशीन्स तेथे वापरले जातात विथ देअर कम्प्युटर. त्यांच्या कम्प्युटर सोबत कोणकोणते मशीन्स तेथे वापरले जातात येथे आपण पाहणार आहोत. When Mr. Arora needs a copy of his work on a paper, he uses a printer. जेव्हा मिस्टर अरोरा यांना कामाच्या वेळी काही त्यांच्या कामाच्या कॉफीची गरज असते. कॉफी म्हणजेच काय? प्रत, झेरॉक्स किंवा कॉफी त्याला असे म्हणतात. तर कामाच्या काही कागदांची त्यांना प्रत हवे असते तेव्हा ते प्रिंटरचा वापर येथे करतात. द प्रिंटर गिव्स अ कॉपी ऑफ हिज वर्क ऑन अ पेपर. जो प्रिंटर असतो तो प्रिंटर काय करतो? त्यांना त्यांच्या कामाची जी कॉपी असते, त्यांच्या जे कामाची जे प्रत असतात त्यांचं तो प्रत किंवा कॉपी तो पेपरवर त्यांना काढून देतो. When Mrs. Arora needs a copy of her letter on a paper, she uses a printer. जेव्हा मिसेस अरोरा काय करतात? लेटर लिहितात. कशावर? कम्प्युटरवर. आता त्या लेटरची त्यांना काय पाहिजे आहे? कॉपी पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? प्रत पाहिजे आहे. तर ते कॉपी घेण्यासाठी किंवा ते प्रत घेण्यासाठी ते येथे प्रिंटरचा वापर करतात. अशा प्रकारे त्यांना त्यांचं लेटर जे काही आहे ते त्यांना पेपरवर भेटतं, प्रिंट करून भेटतं. तर तेथे ते प्रिंटरचा वापर केलेला आहे. When Didi needs a copy of her picture, she uses a printer. जेव्हा दीदी काय करत असते? कम्प्युटरवर पिक्चर्स ड्रॉ करत असते आणि पिक्चर्स ड्रॉ केल्यानंतर तिला त्या पिक्चरचं काय पाहिजे असतं? कॉपी पाहिजे असतं, प्रत पाहिजे असतं. तेव्हा ती दीदी काय करते? त्या प्रिंटरचा वापर करून तेथे त्याचं काय करते? कॉपी प्रिंट करते. तिथे सुद्धा ती येथे प्रिंटरचा वापर करते. When Neha and Deepak play games on the computer, they use a joystick. जेव्हा नेहा आणि दीपक कम्प्युटरवर गेम खेळतात तेव्हा गेम खेळत असताना ते जॉयस्टिकचा वापर करतात. जॉयस्टिक हा एक काय आहे? एक प्रकारचा मशीन आहे जो कम्प्युटर सोबत वापरला जातो. तर येथे नेहा आणि दीपक काय करत आहे? जॉयस्टिकचा वापर करून गेम खेळत आहे. दिस इज अ UPS. तर बाजूला आपल्याला पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. तर हा काय आहे? UPS आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. अ वायर जॉईन्स टू द कम्प्युटर. UPS चा जो वायर असतो तो कम्प्युटरशी काय केलेला असतो? जॉईन केलेला असतो. The UPS keep the computer safe from ups and downs in the electric supply. UPS कशासाठी मदत करतो आपल्याला? UPS काय करतो? कम्प्युटरला सेफ ठेवतो, कम्प्युटरचा बचाव करतो. कशापासून? अप्स अँड डाऊन्स इन इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लाय बंद किंवा चालू झालं, जे इलेक्ट्रिसिटी असते ते शटडाऊन झालं किंवा चालू झालं, यावेळेस हा UPS काय करत असतो? कम्प्युटरला त्याच्यापासून सेफ ठेवत असतो, त्याच्यापासून त्याचा बचाव करत असतो. तर खाली आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पहा, पीसीच्या बाजूला, कम्प्युटरच्या बाजूला आपल्याला येथे UPS लावलेला आहे आणि हा UPS कम्प्युटरशी कनेक्टेड असतो, जेणेकरून जेव्हा काही लाईट जाईल किंवा येईल त्याचा या कम्प्युटरवर काहीही इफेक्ट होणार नाही, परिणाम होणार नाही. तर अशा प्रकारे आपण लेसन नंबर 8 सम अदर पार्ट्स ऑफ कम्प्युटर अशा प्रकारे येथे एक्सप्लेन करू शकतो. समरी देण्यात आलेली आहे पहा. A printer is used to get a copy of our work on the paper. प्रिंटर जो मशीन आहे तो मशीनचा वापर
आपण आपल्या कामाची प्रत पेपरवर काढण्यासाठी येथे वापरू शकतो. अ जॉयस्टिक इज यूज्ड व्हेन वी प्ले गेम्स ऑन अ कम्प्युटर. कम्प्युटरवर जेव्हा काही आपण गेम खेळत असतो तेव्हा येथे आपण जॉयस्टिकचा वापर गेम खेळण्यासाठी करू शकतो. जॉयस्टिक हा एक प्रकारचा मशीन आहे जे ते कम्प्युटर सोबत आपण येथे वापरतो. The UPS keeps the computer safe from ups and downs in the electric supply. UPS मशीन जो आहे तो कम्प्युटरला सेफ ठेवतो. कशापासून? इलेक्ट्रिसिटी येण्या आणि जाण्यापासून येथे UPS कम्प्युटरला सेफ ठेवतो. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 1. नेम द मशीन each member of the Aurora family wants to use. तर खाली काही आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर त्या क्वेश्चन्स मध्ये अरोरा फॅमिली कोणत्या मशीनचा वापर करेल तर त्या मशीनची नावे येथे आपल्याला लिहून घ्यायची आहे. चला तर पाहून घेऊया. I want a copy of the picture I have drawn. तर मला माझ्या पिक्चरचं कॉपी काढायचं आहे. जे पिक्चर मी इथं काय केलेलं आहे? ड्रॉ केलेलं आहे. कम्प्युटरवर काय केलेलं आहे? ड्रॉ केलेला आहे. तर येथे कुठल्या मशीनचा वापर करण्यात आलेला आहे? तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. दीदी नीड्स अ डॅश डॅश. तर दीदीला कोणत्या मशीनचा वापर येथे करायचा आहे? तर आपल्याला पिक्चरचं जर कॉपी काढायचं असेल तर इथे आपल्याला प्रिंटरचा वापर करावा लागेल. तर आन्सर येईल दीदी नीड्स अ प्रिंटर. दीदी नीड्स अ प्रिंटर. सेकंड वन आहे B1. I want a copy of the homework I have done. मी जे काही होमवर्क केलेलं आहे त्याचं मला काय पाहिजे आहे? कॉपी पाहिजे आहे, प्रत पाहिजे आहे. तर येथे सुद्धा नेहाला काय लागणार आहे? प्रिंटरचाच वापर करावा लागणार आहे. तर आन्सर येईल नेहा नीड्स अ प्रिंटर. C1 देण्यात आलेला आहे. I wants to keep the computer safe from ups and downs of the electric supply. तर कम्प्युटरला काय करायचं आहे? बचाव करायचा आहे, सेफ ठेवायचा आहे. कशापासून? इलेक्ट्रिक सप्लाय पासून. इलेक्ट्रिक सप्लाय बंद होणं किंवा चालू होणं याच्यापासून जर कम्प्युटरचा बचाव करायचा असेल तर आपल्याला येथे कोणत्या मशीनचा वापर करावा लागेल? तर आपल्याला येथे UPSचा वापर करावा लागणार आहे. तर आन्सर येईल मिस्टर अरोरा नीड्स अ UPS. तर मिस्टर अरोराला येथे UPS मशीनचा वापर करावा लागणार आहे. D1 देण्यात आलेला आहे. I want to play a game on the computer. कम्प्युटरवर जर गेम खेळायचं असेल तर आपल्याला जॉयस्टिक नावाचं मशीनचा वापर येथे करावा लागेल. तर दीपक विचारतोय दीपकला काय लागणार आहे? कुठल्या मशीनचा वापर करणार आहे हो कम्प्युटरवर जर गेम खेळायचा असेल? तर येथे त्याला जॉयस्टिकचा वापर करावा लागणार आहे. तर आन्सर येईल दीपक नीड्स जॉयस्टिक. सेकंड वन देण्यात आलेला आहे. राईट T फॉर अ ट्रू स्टेटमेंट और अ F फॉर अ फॉल्स स्टेटमेंट. तर करेक्ट स्टेटमेंटसाठी T लिहून घेऊया आणि रॉंग स्टेटमेंटसाठी येथे आपण F लिहिणार आहोत. द अरोरा फॅमिली डज नॉट यूज एनी अदर मशीन्स विथ देअर कम्प्युटर. तर अरोरा फॅमिली जी आहे, अरोरा नावाचं जो कुटुंब आहे, कम्प्युटर सोबत दुसऱ्या कुठल्याच मशीनाचा वापर येथे करत नाही असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर अरोरा फॅमिली कम्प्युटर सोबत दुसऱ्या मशीनचा सुद्धा वापर करतो. तर हा स्टेटमेंट रॉंग असल्यामुळे येथे आपण F लिहून घेऊया. B1 देण्यात आलेला आहे पहा. अ प्रिंटर गिव्स अ कॉपी ऑफ अवर वर्क ऑन अ पेपर. प्रिंटर काय करतो? आपल्या कामाचा जो काही प्रत असतो किंवा कामाची जी काही कॉपी असते आपल्याला पेपरवर प्रिंट करून देतो. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर इथे आपण T लिहून घेऊया. C1 देण्यात आलेला आहे. द कम्प्युटर इज कनेक्टेड टू द UPS बाय वायर. जो कम्प्युटर असतो तो कम्प्युटर UPS शी कनेक्टेड असतो विथ द वायर. वायरनं काय केलेला असतो? तो कम्प्युटरनं कनेक्टेड केलेला असतो. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर येथे T लिहून घेऊया. थर्ड वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस. तर इथे आपल्याला सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. अ प्रिंटर इज यूज टू डॅश डॅश. तर प्रिंटरचा वापर कशासाठी केला जातो असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर आपण येथे प्रिंटरचा वापर कॉपी ऑफ आवर वर्क, आपल्या कामाची कॉपी प्रत काढण्यासाठी येथे करतो. तर आन्सर काय येईल पहा.
A printer is used to get a copy of our work on the paper. B1 देण्यात आलेला आहे पहा. A joystick is used when we dash dash. तर जॉयस्टिकचा वापर कशासाठी केला जातो? आपल्याला कम्प्युटरवर जर गेम खेळायचा असेल तर इथे आपण जॉयस्टिकचा वापर करतो. तर आन्सर काय येईल पहा. A joystick is used when we play games on the computer. C1 देण्यात आलेला आहे. A UPS is used to dash dash. तर UPSचा वापर कशासाठी केला जातो? असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर UPS आपण कशासाठी यूज करतो? इलेक्ट्रिक सप्लाय अप्स अँड डाऊन्स होत असतो, तर त्याच्यापासून आपल्याला कम्प्युटरला काय करायचं असतो? सेफ ठेवायचा असतो. त्यासाठी इथे UPSचा वापर केला जातो. तर आन्सर काय येईल पहा. द UPS इज युज्ड टू keep the computer safe from ups and downs in the electric supply. अशा प्रकारे आपण complete the sentences येथे complete करू शकतो. फोर्थ वन देण्यात आलेला आहे. Look around you and complete the names of 3 machines that are used with the computer. खाली आपल्याला काही मिसिंग लेटर्स देण्यात आलेले आहेत जे लेसन्स मध्ये नाहीयेत. तर आपल्या आजूबाजूला असे काही मशीन्स असतात जे आपण कम्प्युटर सोबत वापरत असतो, तर त्यांचे इथे काय करायचे आहेत? मिसिंग लेटर्स कंप्लीट करायचे आहेत. आणि या मशीनची नावं या लेसन्स मध्ये देण्यात आलेले नाहीयेत. तर फर्स्ट वन आहे FAX. इथं काय येईल? तर हा झालेला आहे फॅक्स मशीन आहे. तर सेकंड वन देण्यात आलेला आहे स्कॅनर आहे. तर स्कॅनर साठी येथे येईल ANR. तर अशा प्रकारे येथे आपण स्कॅनर मशीन लिहून घेऊ शकतो. आणि लास्ट वन आहे वेब कॅमेरा येईल. काय येईल? वेब कॅमेरासाठी इथं WEB येईल आणि कॅमेरासाठी CAMERA. अशा प्रकारे वेब कॅमेरा हा मिसिंग लेटर येथे आपण कंप्लीट करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 8 सम अदर पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.